आज मी तुम्हाला कारळ्याच्या कुटापासून शेवग्याची शेंगाची सुक्की भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा हा लोखंडी तवा गरम करत ठेवलेला आहे। त्यामध्ये एकदम थोडंसं तेल घालून घ्यायचं। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे। छोटा अर्धा चमचा टाकायची मोहरी चांगली फुटून देऊया। छोटा 1 चमचा टाकायचं जिरं, थोडीशी एकदम टाकायची हिंग पावडर, त्यात टाकायचा कढीपत्ता, छोट्या आकाराचा 1 कांदा, जास्त बारीक नाही कापलेला, थोडासा मोठाच कापलेला आहे। आणि थोडा जास्त पण टाकू शकता कारण 4 शेवग्याच्या शेंगाच्या मोठ्या आकाराच्या। हलकसं भाजून घेऊया। कांदा मस्त भाजलेला आहे। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, फक्त लसूण आहे असा कुटून घेतलेला आहे। तुम्ही ह्याच्यामध्ये लसूण, आलं आणि हिरवी मिरची अशी पेस्ट पण टाकू शकता, नाहीतर लसूण आणि आल्याची पेस्ट पण टाकू शकता। हिरवी मिरची नाही टाकली तरी पण चालेल। अर्धा टोमॅटो। आता हे पण चांगलं भाजून घेते। मस्त असं परतलेलं आहे। मीडियम गॅसवर हे सगळं केलं होतं। तिथं गॅस केलेला आहे बारीक। चवीप्रमाणे मीठ टाकायचं। शेंगा शिजवताना पण मी मीठ वापरलं होतं, त्यामुळे कमीच वापरायचं। कांदा लसूण मसाला छोटा 1 चमचा टाकलेला आहे, कारण की आपण ह्याच्यामध्ये मोठा 1 चमचा कारळ्याचं कूट टाकणार आहे। ह्याची रेसिपी पण मी अपलोड केलेली आहे, म्हणजे कारळ्याची चटणी। नुसते जर कूट बनवायचं असेल ना तर कारळे भाजायचे आणि खलबत्त्यात कुटले तरी चालतात, नाहीतर मिक्सरला जरी फिरवून घेतलं तरी चालेल। मग ते कूट का नाही तुम्ही भाज्यामध्ये पण सुक्या वापरू शकता, खूप छान लागतं। थोडंसं हळद टाकते आणि याला मस्त असं परतून घेते पहिलं। आता ह्याच्यामध्ये टाकणार आहेत ह्या शेंगा ना मी टोपामध्ये ना 5 मिनिटं शिजवून घेतलेत आणि शिजवताना काय केलं होतं, मीठ टाकलं होतं। शिजवलेलं पाणी पण मी ठेवलेलं आहे। हे पहिलं चांगलं मिक्स करून घ्यायचं। मस्त असं परतून घेतलेलं आहे। शेंगा शिजवलेलं पाणी आहे बघा, याच्यामध्ये थोड्याच पाण्यामध्ये मी शिजवल्या होत्या। गॅस बारीक केला होता। 5 मिनिटासाठी मी झाकण ठेवणार आहे। बारीक गॅसवर बघा 5 मिनिटं मी पॅक झाकण ठेवलं, तसं वाफेचं पाणी पण त्याच्यामध्ये पडतं। अशा पद्धतीमध्ये झालेलं आहे। ह्याच्यामध्ये थोडासा चिंचेचा कोळ पण तुम्ही टाकू शकता। बाकीचं काही गोष्टी टाकायच्या गरज नाही, आणि नाही टाकलं तर चालेल, किंवा आता कैरी भेटते तर कैरी जरी तुम्ही टाकली तरी पण चालू शकते। खूप चविष्ट अशी होते बरं का। एकदा करून बघा। झटपट रेसिपी दाखवली तुम्हाला। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।